IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत। आज मी आहे उदगीरमध्ये। उदगीर नगर परिषदेची जन्मत चाचणी आपण घेणार आहोत आणि जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते सर्व पक्षीय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माझ्या सोबत आहेत। सर्वप्रथम मी ओळख करून देतो, काँग्रेसचे या ठिकाणी राजेश्वर निठुरे आहेत। नगर परिषदेच्या स्थापनेपासून एक हाती त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि बीजेपीचे आता आपल्या सोबत बसवराज बागबंदे या ठिकाणी आहेत आणि NCPचे आपल्या सोबत समीर शेख सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि MIMचे या ठिकाणी ताहिर हुसेन सुद्धा चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सेनेचे कैलास पाटील या ठिकाणी आहेत। आता आपण सर्वप्रथम या काही अपक्ष उमेदवार या ठिकाणी आहेत, माफ करा, शहाजान शेख या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत। एकंदरीतच उदगीरचा काय विषय घेऊन हे रणांगणात उतरलेले सर्व पक्षीय उमेदवार हे सर्वप्रथम आपण सगळ्या पक्षांच्या उमेदवारांकडून जाणून घेऊया। मी सर्वप्रथम जातो काँग्रेसकडे। दादा, स्थापनेपासून तुमच्याकडे एक हाती सत्ता या ठिकाणी आहे, तुम्ही पुन्हा या निवडणुकीमध्ये उभे आहात, तर तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जाता निवडणुकीत? आम्ही जे काय मुद्दे आहेत, जे विकासाचे मुद्दे आहेत, नगरपालिकेची जी जबाबदारी आहे, नगरपालिका ज्याच्यासाठी आहे, रोड, नाल्या, स्वच्छता, त्याचबरोबर लाईट, पाणी पुरवठा, या 4 मुद्द्यासाठी नगरपालिका आहे। ते 4ही मुद्दे जे आम्ही केलेले आहेत त्याची माहिती जे लोकांपुढे मांडायचं आहे आणि ते आपण पूर्ण या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रोड केलेले आहेत। 32 किलोमीटरचे रोड नगर उत्थानमधून केलेले आहेत। लाईटची व्यवस्था 100% आज आपण कुठलीच जर लाईट बंद असली तर 24 तासाच्या आत दुरुस्त करण्याचं काम करतोय। त्याचबरोबर राहिलं पाण्याची व्यवस्था आहे। सतत 3 वर्ष झालं भीषण टंचाई होती, यावर्षी ती टंचाई एकच दिवसात पाणी पडलं। आम्ही शासनाकडे मागणी केली, आमच्या लोकप्रतिनिधी साहेबाला विनंती केली की आपण या शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वजण मिळून काम करू। त्यांनीही सांगितलं की आम्ही मिळून, पण त्यांनी काही वेळ दिला नाही। लोक वन फिरत राहिले, उपोषण केले, लोकशाही मार्गाने उपोषण केले, धरणे धरले, इथंच नाही तर रस्ता रोको केला आणि आम्ही उदगीरच्या जनतेसाठी नागपूर अधिवेशनात जाऊन उपोषण केलं। मुख्यमंत्र्यांना भेटलं, इथल्या पाणीपुरवठा मंत्र्यांना भेटलं, पालकमंत्र्याला भेटलं, कुठली दाद मिळाली नाही। भीषण टंचाईवर पुन्हा मात करण्यासाठी इथं जे शक्य होतं तुटपुंज पाणी आमच्या देवर्धन तलावामधलं, दोन्ही डॅम कोरडे पडले होते, बोपणी डॅम कोरडं पडलं होतं, बनशेळगी डॅम कोरडं पडलं होतं, राहिलेलं जे काय पाणी होतं ते देवर्धनमध्ये होतं। आम्ही रोज पाणी देत होतो, पण 33 वॉर्डाला द्यायला 33व्या दिवशी पाणी येत होतं। त्याच्यामुळे आम्ही जे शक्य आहे ते पाण्यावर मात करण्यासाठी टँकरच्या माध्यमातून, बोरच्या माध्यमातून देवर्धनचं पाणी देण्याचा प्रश्न सोडवला। एक दिवस असा आला, शासनाला आम्ही विनंती केली, लातूरला रेल्वे येऊ लागली आहे, उदगीरला यावं। 30 रेल्वे, विरोधी पक्षाचे आमचे आमदार होते अमित भैया देशमुख, उदगीरला 30 ते 35 दिवसाला पाणी होतं, तिथं 15-20 दिवसाला होतं। त्यांनी सरकारवर दबाव आणला, राज्य सरकारवर, केंद्र सरकारवर, आणि मिरजून रेल्वे तिथं आणायला पाहिजे। आम्ही आमच्या लोकप्रतिनिधीला विनंती केली, त्यांनी म्हणलं, पण कुठलीही आवाज उचललं गेलं नाही की कुठली सोय झाली। परत एक वेळेस आम्ही विनंती केली सरकारला की आपलं राज्यात सरकार आहे, उदगीरला जर ती रेल्वे आली 2 तासाच्या आत उदगीरला येऊ शकली असती आणि इथले जे बेहाल होते लोकांचे ते हाल सुटले असते, त्यांचे प्रश्न सुटले असते, पण ती काय रेल्वे उदगीरला येऊ शकत नाही। लातूरलाच एवढं मिरजून लातूरला आली, तिथल्या आमदारांनी सरकारवर दबाव आणून तिथलं पाण्याचा प्रश्न सोडवला, इथला काय प्रश्न सुटला नाही। दुष्काळ होता, ही शासनाची जबाबदारी होती, जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी। जिथं जिथं दुष्काळ पडतं त्यावेळेस पाणी असेल, शेतमजुराला मजुरी असेल, कामगाराला काम असेल, या अन्नधान्य असेल, हे देण्याचं कर्तव्य सरकारचं असतं। त्याच्यासाठी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत निवेदन घेऊन गेलं, पण कुठली दाद मिळाली नाही, कुठलंही सहकार्य मिळालं नाही। भविष्यात पुन्हा अमृत योजना म्हणून एक योजना आपली इथं आली, त्याला काही निकष होते, 14 निकष, ते 14 निकष पूर्ण झाल्यामुळं देशातल्या 500 नगरपालिकेपैकी एक नगरपालिका उदगीरची ही आहे। त्याच्यामध्ये जे शासनाचे निकष होते ते पूर्ण केले, त्याच्यामुळे देशातल्या 500 नगरपालिकेमध्ये उदगीरची नगरपालिका नुसती आलीच नाही, त्याचे टेंडर आम्ही काढलेत, त्याचे टेंडर्स त्यांनी वर्क ऑर्डर द्यायचे, फक्त त्याचे पैसे येऊन कलेक्टर आणि सीओच्या अकाउंटवर पडलेले आहेत। भविष्यातल्या पुढच्या 50 वर्षाचा प्रश्न पाण्याचा
सोडवण्याचा प्रयत्न हे थोडक्यात म्हणजे आपण म्हणू शकतो की तुम्हाला भरपूर अडचणी होत्या, त्या अडचणींवर मात करून त्यांनी विकास केलेला असा दावा केलेला आहे. मी एमआयएम कडे जातो. ताहिर हुसेन आहेत. पाहून घ्या, केलेला नाही, प्रत्यक्षात पाहायचं, हे कुठं लपवायचं नाही. रोड झालेले, स्वच्छता नंबरिक झालेली आहे. या शासनानं आम्हाला पारितोषिक दिलेलं आहे. सांगण्याचं केलेलं त्याला नाही. लाईट हे 24% आम्ही 4200 पोल आहेत, तिथलं 100% लाईट चालू आहे. ते 1% बंद असले तर असू शकते, तेही 24 तासाच्या आत आम्ही दुरुस्त करतोय. ही माहितीसाठी सांगतोय, केलेलं आहे असं नाही. हे झालेलं आहे. ओके एमआयएम ताहिर हुसेनजी, तुम्ही ठीक आहे, विरोधातला काय बोलायचं ते आपण नंतरच्या सेगमेंटला जाऊया, पण तुम्ही काय मुद्दे घेऊन निवडणुकीत आहात? गेल्या 30-35 वर्षापासून उदगीर नगरपालिकेचा जसा विकास व्हावा तसा विकास झालेला नाही. एक हाती सत्ता, उदगीरची जनता एक हाती सत्ता देऊन सुद्धा त्याप्रमाणे उदगीर शहराचा विकास झालेला नाही. आज 30-35 वर्षात एक हाती सत्ता राहून सुद्धा साधा पाण्याचा प्रश्न ह्यांनी सोडू शकले नाहीत. आज गेल्या 1 वर्षात 2 वर्षात तळं कोरडं होतं, 30 वर्षात तर तळं कधी कोरडं नव्हतं. 30 वर्षाचा कालावधी कमी नसतो, 3 पिढ्या त्याच्यात घडल्या जातात. 30 वर्षाच्या काळामध्ये त्यांना साधं पाण्याचं जर व्यवस्था येत नसेल, विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी आज मतं मागलेले आहेत. आम्ही त्या उदगीर शहराचा विकास झाला नाही, त्याच्यात परिवर्तन घडवून आणा म्हणून आम्ही परिवर्तनच्या नावावर नगरपालिका पूर्ण लढवायच्या प्रयत्नात आहोत. काय मुद्दे तुम्ही लोकांकडे घेऊन जाताय मतं मागण्यासाठी? त्या उदगीर शहरामध्ये जे विकास व्हावा त्या विकास झालेला नाही. वयोवृद्ध माणसाला गार्डन शिल्लक राहिलेला नाही. ज्याप्रमाणे लहान लहान मुलाला प्रगती स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणलेले असे खेळणे कुठंच नाहीत. उदगीर नगरपालिकेचे सुखसुविधा कुठंच नाहीत. उदगीर नगरपालिकेमध्ये जे काम 30-35 वर्षामध्ये जर झालं असतं तर काहीच, उदगीर ज्या झपाट्यानं वाढत आहे त्या झपाट्यानं विकास झालेलाच नाही. म्हणून आम्ही उदगीर शहरातले त्या जनतेला त्याप्रमाणे विकास झाला नाही, आम्ही आलं तर विकास करू, या मुद्द्यावर आम्ही बदल घडवून आणा, परिवर्तन घडवून आणा. एक 30-35 वर्ष एक हाती सत्ता दिलात, 5 वर्ष आमच्या हातात बी सत्ता देऊन बघा. त्या मानानं त्या गतीनं 100 पट गतीनं आम्ही जर काम करून नाही दाखले तर सांगा, म्हणून आम्ही जनतेसमोर आमचं परिवर्तनाचा अजेंडा घेऊन पुढे गेलेलो आहोत. म्हणजे तुम्हाला परिवर्तन अपेक्षित आहे. मी जातो बीजेपी कडे. बसवराज बागबंद आहेत. दादा काय म्हणाल, तुम्ही कोणते मुद्दे घेऊन मतं घेण्यासाठी जाता? गेल्या अनेक दिवसापासून आपण आत्ताच जे सत्ताधारी नगराध्यक्ष व इतर आहेत त्यांना विचारणा केली असता गेल्या 35 वर्षापासून एकछत्री जो कारभार या ठिकाणी आहे, एकछत्री कारभार असताना सुद्धा एकछत्री कारभार असल्यावर तर विकास हे मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, परंतु उदगीर नगर परिषदेमध्ये आणि उदगीर परिसरात तुम्ही स्वतः जर पाहणी केलात तर विकासाच्या नावावर कुठंच काही काम झालेलं नाही. विकासाची वल्गना करत असताना यांनी या ठिकाणी अनेक गोष्टी सांगितल्या, पण अनेक गोष्टी सांगत असताना मी तुम्हाला प्राधान्याने या ठिकाणी सांगू इच्छितो, एवढे वर्ष सत्तेवर राहून या उदगीरकरांच्या मूलभूत गरजा, नाली, रस्ता, पाणी आणि दिवाबत्तीसारखे महत्त्वाचे प्रश्न त्यांनी केले नाहीत. म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे. हे घेत असताना ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याची मात्र वसुली वगैरे सक्तीनं त्या ठिकाणी केली आहे. लोकांवर अन्याय आणि अत्याचार करण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आम्ही या निवडणुकीमध्ये उदगीर शहराचा विकास हा दृष्टिकोन आम्ही समोर ठेवलेला आहे. विकास करत असतानाच या शहरामध्ये शांती, अमन आणि भाईचारा राहावा अशी आमची कल्पना आहे. हे करत असतानाच या शहरातील विविध भागामध्ये ज्या अडचणी आहेत, प्रामुख्याने ज्या आज या शहरामध्ये विकासाच्या नावावर वल्गना ज्या केले जात आहेत, केलेल्या रस्त्यावर रस्ते केले जात आहेत. खरं पाहिलं तर ज्या ठिकाणी चालता येत नाही त्या ठिकाणी रस्ते, पाणी याचे कामं व्हायला पाहिजे होते, परंतु त्या ठिकाणी नाही. गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये जर आपण रेकॉर्ड तपासून पाहिला तर फक्त 74 वेळा या उदगीर शहराला पाणी दिलं गेलं. 74 वेळा पाणी देऊन पूर्ण 1850 दिवसाच्या पाणीपट्टी या ठिकाणी लोकांकडून वसूल केली जात आहे. हे अतिशय दुर्दैवी आणि खेदाची बाब आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी या नागरिकांची प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी सेवा करत असतानाच या शहरातील मूलभूत गरजा ज्या आहेत त्या गरजा पूर्ण करण्याचा हमी देऊन आम्ही या ठिकाणी हे लढवत आहोत. हे करत असतानाच या शहरातील रस्त्याचे, नालीचे, दिवाबत्तीचे प्रश्नासोबतच उदगीर नगर परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक विभागामध्ये प्रथम उपचार केंद्र आणि शैक्षणिक लोकांसाठी एक प्ले स्कूल हे सुरू करण्याचं आमचं धोरण आहे. उदगीर शहर हे वायफाय युक्त शहर असेल. प्रत्येक शहरामधील प्रत्येक चौकामध्ये CCTV ते हे असेल.
प्रत्येक शहर हे CCTVच्या नियंत्रणाखाली पूर्ण शहर. तो विषय आपण पुन्हा पुढच्या याच्यामध्ये घेऊया की नेमकी काय तुमच्या कल्पना आहेत. माझ्यासोबत ताहिर हुसेन आहेत NCPचे, हां राष्ट्रवादीचे माझ्यासोबत आहेत समीर शेख. समीरजी, त्याआधी मी तुम्हाला ओळख करून देतो. भाजपचे आमदार या ठिकाणी आलेले आहेत. मात्र सध्या सगळ्या उमेदवारांच्या भावना जाणून घेतल्यानंतर मी तुमच्याकडे येईल. शेख साहेब बोला. उदगीर नगरपालिकेमध्ये मागील 35 वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे आणि आज जे भाजपाचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा आधी 25 वर्ष काँग्रेसमध्येच होते. आज त्यांना बोलायचा काहीच अधिकार नाही. कारण उदगीर शहरामध्ये मागील 10 वर्षापासून मी नगरसेवक आहे. मी फक्त उदगीरकरांच्या लोकांसाठी मी एकटा लढलेलो आहे. मी त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. हे बसवेश्वर महाराजांचा इथं पुतळा आहे. येथील नगराध्यक्षांनी आणि आता सध्या जे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत दोघांनी मिळून, पण आता ते भाजपमध्ये आहेत ना, काँग्रेसमध्ये असले तर फक्त 1 महिन्यापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांनी दोघांनी मिळून बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला देशी दारू दुकानाचं लायसन्स यांनी दिलं. त्याचं सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेतला नाही. त्याबद्दल तुम्ही आता सुद्धा डिप्टी कलेक्टरला जाऊन विचारा. पहिलं निवेदन ज्या दिवशी नाहरकत दिलं त्या दिवशी मी जाऊन डिप्टी कलेक्टरला सांगितलं, जर तुम्ही हा बसवेश्वर पुतळ्याच्या बाजूला जो दारूचा दुकानचा परवाना दिलेला आहे तुम्ही जर तो रद्द केला नाही तर शेख समीर त्या दारूच्या दुकानासमोर आत्मदान करेल. त्याच्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलो, मुख्यमंत्री साहेबांना, जर तुम्ही हा जर देशी दारू दुकानचा लायसन्स जर रद्द केला नाही तर मी मुख्यमंत्र्याच्या कार्यालयासमोर आत्मदान करेन. तर हे सर्व जे आहेत हे काँग्रेस, भाजप, MIM हे एका मान्याच्या मळी आहेत. आज त्यांनी जर म्हणले MIMचे जे आहेत त्यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये होते, ते सुद्धा 1 वर्षापूर्वी आणि काही दिवसापूर्वी तुम्ही पण काँग्रेसमध्ये होता. नाही. मी अजून एक सांगतो तुम्हाला, सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की फक्त मी एकटा असा आहे जो 99 पासून माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार एकनिष्ठ आहात राष्ट्रवादीला. या ठिकाणी मी माहिती घेतली तेव्हा असं कळालेलं की यातले जवळपास 90% उमेदवार पूर्वाश्रमीचे काँग्रेस आहेत. ठीक आहे, पण आता इतर पक्षातर्फे ते लढायत. आता आपण जाऊया शिवसेनेकडे. दादा, तुम्ही काय मुद्दे घेऊन जाताय? मुद्दे आम्ही शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरेच्या आशीर्वादाने आम्ही याच्यामध्ये हे सगळे एकच आहेत, काँग्रेसचे सगळे एकच आहेत, सगळे काँग्रेसचे आहेत. फक्त पक्ष बदललेले आहेत, फक्त लेबल बदललेला आहे. हे सर्व एक आहेत. इथं सत्ता राष्ट्रवादीची झालेली आहे, भाजपची आहे, सध्या काँग्रेसची आहे. सध्या हे सगळे एक आहेत. सगळे ही शिवसेना एक सोडून आम्ही 25 वर्ष झालं एकच पक्षामध्ये येतो आणि शिवसेने काँग्रेसमध्ये जायचा प्रयत्न नाही केला? बात नाही, कुठं बी जायचं नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही कुठं जायची मला. कोणते स्थानिक मुद्दे घेऊन तुम्ही निवडले? मुद्दे तर भरपूर काही येतात, ते सांगायचे काही मुद्दे नाहीत. भरपूर मुद्दे स्थानिक मुद्दे. तरी सांगा तुम्ही लोकांकडे झाडं लावलेलं एक झाड सुद्धा जिवंत राहिलेला नाही उदगीरमध्ये. पाणीच नव्हतं, मग झाडं लावायचंच काम नव्हतं त्या ठिकाणी. हे सगळे एकच आहेत सगळी. आज त्यांनी 10 दिवस झालं भाजपमध्ये आलेले आहेत. हे काँग्रेस आहेत, ह्यांचं काँग्रेस राष्ट्रवादी यांची सत्ता आलेली आहे. फक्त एक वेळेस शिवसेनेला मतदान द्या तुम्ही प्रत्येकाने. आणि उदगीरचा विकास जसा मुंबईचा विकास झालेला आहे त्या प्रकारे आम्ही तुम्हाला विकास देऊ. प्रत्येक सुविधा आम्ही तुम्हाला घरपोच तुम्हाला सुविधा देऊ त्या ठिकाणी आम्ही. आणि कुठल्याच प्रकारची नागरिकाला असुविधा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आम्ही त्या ठिकाणी. तर या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. आपण आहोत उदगीरमध्ये. सर्व पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. एक माझा मित्र सुटला अपक्ष म्हणून तुला सोडलं नाही, फक्त ब्रेकसाठी वेळ होता म्हणून गेलो. आता तुझं म्हणणं तू मान. नमस्कार, मी शहाजान इस्माईल शेख, अपक्ष म्हणून उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहे. मी एक उच्च शिक्षित असून माझं MSc फिजिक्सपर्यंत शिक्षण झालेलं आहे. तसेच मला प्रशासकीय कामाचा तब्बल 15 वर्षाचा अनुभव आहे. मागे काय झालंय, काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी सोडून आज आपल्या समोर एक सुवर्ण संधी आहे की बाबा चला, जनतेतून तुम्हाला निवडायचं आहे. कुणाच्या तक्रारी असतील की ह्यांनी काम केले नाहीत किंवा त्यांनी काम केले नाहीत, एक सुशिक्षित उमेदवार म्हणून माझ्याकडून मला एक सर्वसामान्य नागरिक मला जे प्रश्न पडलेत किंवा मला जे उत्तरं पाहिजे होते ते मी म्हणले की बाबा मी स्वतः ह्या मैदानात उतरून मी ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू.
सर्वप्रथम मला एक गोष्ट नमूद करायची आहे इथं प्रामाणिकपणे की नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोयीसुधासाठी नगरपालिका ही असते. त्यासोबत त्यांचे जे रोज याच्यामधले जे जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत, जसं तुमचं पाणी असो, रस्ते असो किंवा ट्रॅफिकचं जर असो, तुम्ही बघितलं असाल की खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकच्या समस्या आहेत. आज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची सर्वसामान्य नागरिकाच्या प्रश्नाची जाण असणारा एक उमेदवार म्हणून जर तुम्ही निवडायची संधी जर कुणाला द्याल तर विचारपूर्वक निवडा. मी खूप काही बोलणार नाही याच्या बाबतीत की खूप इश्यूज आहेत, पण जे मूलभूत सोयीसुविधा आहेत आज सगळेजण इथं उपस्थित आहेत. मला एक सांगा, नगरपालिका शैक्षणिक कर तुमच्याकडून वसूल करते, पण एक पण शाळा तुमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून उदगीरमध्ये नाही. आज इथं मी थांबून जे बोलायची जी हिंमत आली मला, मी ते शिक्षणामुळे आहे. जर शिक्षण नसेल तर तुम्हाला बोलता येत नाही, तुम्हाला माहिती नाही. जर तुम्हाला माहिती कधी होईल, तुम्हाला तुम्ही जर चांगलं जर शिक्षण घेतलेलं असाल, तुम्हाला काय होलाले काय नाही हे जर घडण्याच्या गोष्टी तुम्हाला कळाल्या तर तुम्ही त्याचा प्रश्न विचारू शकता. शिक्षणाच्या शाळा उघडल्या गेल्या पाहिजे. दुसरा मुद्दा आपण नंतर घेऊया. एक महत्वाचा मुद्दा होता की ह्यासोबत माझा आणखीन एक सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आपण इथं सगळे थांबलोत. मला एक गोष्ट इथं नमूद करायची आहे की 50% महिला मतदार असताना महिलांच्या बाबतीत कोणाकडे कोणताही अजेंडा नाही. पैसे घेतात, लोक म्हणतात की बाहेर घेतात, पण त्रास कुणाला उरलाय? आमच्या आई बहिणीला त्रास उरलाय. पाणी भरायला भांडणं कोण करतात? आमच्या आई बहिणी तर त्रास उरला. तिथं पाणी भरताना कोणी जर लक्षात भरपूर जणांना बघितलं ते चित्र की बाबा त्यांनी मारामारी केले, 10-20 लोक मेले. उदगीरमध्ये तर पाण्याचा प्रश्न एवढं बिकट असताना लातूर जिल्ह्यामध्येच सगळीकडे भालेरावांकडे मी जातो. दादा, आत्ता निटुरे साहेबांनी सांगितले की बऱ्याच प्रशासकीय अडचणी भाजपकडून निर्माण केल्या गेल्या. उदगीर शहराच्या विकासाचे जे काही मुद्दे त्यांनी मांडले त्यांना आडकाठी केली गेली. मला आश्चर्य वाटतं, काँग्रेसच्या राजवाटीमध्ये नगरपालिका निर्माण झाल्यापासून ताब्यात असताना देखील सरकार आमचं भारतीय जनता पार्टीचं राज्यात आणि देशात परिवर्तन झाल्यानंतर जे आमच्यावर काँग्रेसवाले जे आरोप करतायत, मला त्यांचं फार कौतुक करावं असं वाटतं. कीव येते. नगरपालिका निर्माण झाल्यापासून 7 वेळा, आता ही 8व्यांदा नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या जर आमच्यावर करत असतील तर हे उदगीरकरांसाठी दुर्दैवी घटना आहे. पण दादा, ते 7 वेळेस निवडून आले, आता 8व्यांदा आहेत, मग 7 वेळेस लोकांनी निवडून का दिलं? ही परिस्थिती काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या राजवटीमध्ये ते सत्ताधीश होते. आता देशात आणि राज्यात परिवर्तन झालेलं आहे. या ठिकाणी उदगीरकरांना पिण्याचं पाण्यासाठी वाट पाहावी लागते 2-2 महिने, आणि पिण्याच्या पाण्याचं राजकारण हे करू पाहतायत. एकदा म्हणतात आम्ही पाण्यासाठी पैसे मंजूर करून आणले. भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी लिंबोटी धरणामधून 107 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केला. या ठिकाणी आता उदगीरकरांसाठी कायमस्वरूपी पाण्यासाठी मोकळीक झालेली आहे, प्रश्न मिटलेला आहे. तरी सुद्धा म्हणतात की ते आम्ही तो मिटवला प्रश्न. म्हणजे सांगायचं तात्पर्य, सरकार एकीकडे विकासाच्या दृष्टिकोनातून सबका साथ सबका विकास म्हणून काम करते, परंतु हे राजकारण करू पाहतायत. या ठिकाणी मूलभूत गरजा असलेली ही निवडणूक आहे, अत्यंत महत्त्वाची निवडणूक. छोट्या मागण्या असतात लोकांच्या, अत्यंत महत्त्वाची निवडणूक. जिव्हाळ्याचा प्रश्न, पिण्याचं पाणी, रस्ते, पायवाटा, गटारं, स्वच्छता अभियान, या ठिकाणी शौचालय आणि स्मशानभूमीची अवस्था. या ठिकाणची दफनभूमी जाऊन पहा. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम भाई आणि हिंदू भाई सर्वच जवळपास 50% अशा मेजॉरिटीनं राहतात. एक तरी कुठली स्मशानभूमीची जर अवस्था जर तुम्ही डोळ्यानं पाहिली तर तुम्हाला तिथं घाणीचं साम्राज्य मिळेल. तुमचं म्हणणं आता बऱ्याच गोष्टी राहिलेल्या. मी येतो निटुरे साहेबांकडे. निटुरे साहेब, आणि सगळ्यांना आपल्याला माहिती आहे लातूर जिल्ह्याने दुष्काळाच्या काळात कसा सामना केलेला. पाऊसच पडला नव्हता, जमिनीखाली 150 फूट 1000 फूट पाणी गेलं होतं, पाण्याची उपलब्धता नव्हती. त्यावेळेस सरकारही हातबल झालं होतं. तुम्ही त्यावेळेस पाणी पुरवलं असं म्हणताय, आणि आताही बीजेपीचं सरकार तुम्हाला विकासात आडखाटी आणत आहे. तुम्ही काय बोलले आता भालेराव साहेबांनी बोललेलं फक्त त्यांनी एकच सांगा, काय केलंय 7.5 वर्षात हे भालेराव साहेबांनी सांगावं. माझी उमेदवारी अजून माघार. 7.5 वर्षात भालेराव साहेबांनी एकही काम केलेलं सांगा म्हणावं. जे तुमच्या सरकारने निकष केलेले होते त्या निकषात आम्ही उतरलो. देशातल्या लाखो नगरपालिकेमध्ये 500 घेतले, त्या 500 मध्ये एक उदगीर आहे, हे महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर आमच्याबरोबर जे नगरपालिका अमृत योजनेमध्ये आले त्यांना अजून कोणाला फंड्स मिळाले नाहीत. आम्हाला फंड्स आले, टेंडर काढलेत, त्यांनी ते टेंडर कॅन्सल करा म्हणून
पत्र दिलं आणि त्या सीओला सस्पेंड करा म्हणलं. त्याच्यापेक्षा दुर्दैव काय, या लोकांच्या शहराच्या विकासासाठी पुढच्या 50 वर्षाचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळं, त्यांनी उलट तारीफ करायला पाहिजे होती या नगरपालिकेत. मी ज्या मतदारसंघाचा आमदार आहे तिथं हे विकास झाले, मला अभिमान आहे त्या काँग्रेसवाल्याशी, असं म्हणलं पाहिजे होतं त्यांनी. तर काय म्हणताय तुम्ही काय 500 एक मुद्दा महत्वाचा आहे. 500 नगरपालिकांपैकी उदगीरचं सिलेक्शन झालं, ही खरंच काहीतरी झालं असेल म्हणून सिलेक्शन झालं. मी तुम्हाला एक सांगतो, उभं आयुष्य खोटं बोल परंतु रेटून बोल, यामध्ये हुकुमशाही पद्धतीनं दडपशाही पद्धतीनं या शहरावर राज्य केलेलं आहे. आज सुद्धा नगरपालिकेचं ऑफिस इथंच वर आहे. 2 मिनिटाच्या आत आपण हाच कॅमेरा जाऊन तिथं फिरवा. या नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळं विशेष लेखापरीक्षण सुरू आहे. कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. एवढंच नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो, टाउन प्लॅनिंगच्या हद्दीमध्ये जेवढ्या मोकळ्या जागा आहेत यांच्या कुटुंबाच्या नावावर किती जागा केल्यात हे जाऊन माहिती विचारा. काय विचारायचंय आणि काय माहिती घ्यायचंय. लिंबोटी त्यांनी आवाहन केलेलं आहे की एक जरी भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाला ते आता उमेदवारी मागे घ्यायला तयार. 14 तारखेच्या नंतर उदगीरची जनता या मूलभूत गरजासाठी त्रस्त झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचं हे सरकार सबका साथ आणि सबका विकास केल्याशिवाय राहणार नाही. हे अभिवचन या ठिकाणी या ठिकाणी आहे. बीजेपी आणि काँग्रेसच्या बिग फाईट मध्ये छोटे छोटे पक्ष मागे राहतील. काय म्हणणं आहे, आता तुम्ही बघितलं भाजप आणि काँग्रेस या दोघांमध्ये फाईट आहे, पण इतर पक्षाचे उमेदवार आमच्यासाठी महत्वाचे आहेत. तुमची भूमिका काय आता जे बोलणं झालं त्यावर? नाही, मुळामध्ये आमचं म्हणणंच असं आहे की काँग्रेस आणि भाजपवाल्यांनी जे भांडणाचं नाटक केलं या ठिकाणी, म्हणजे हे नाटक आहे दोघांचं, प्रश्नच नाही, हे पूर्णपणे भांडणाचं नाटक आहे. आणि यांच्या भांडणामुळे उदगीरचा पूर्ण विकास खुंटला, जो काही थोडाफार होणार होता तो. ह्यांनी 35 वर्षे सत्तेमध्ये आहेत, ह्यांनी जे काही कामं केले त्याचा जर आपण आलाखाला जर काढला तर त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचारच दिसून येतो. राहता राहिला प्रश्न सत्तेमध्ये असणाऱ्या, सत्तेत असणारा पक्ष त्यांनी ह्यांना बायपास करून उदगीरचा विकास करायला पाहिजे होता, परंतु तो न करता वैयक्तिक एकूण एकाचे कपडे फाडण्याचं काम ह्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये उदगीरची जनता नागवी झाली. अशी परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळेच तर आम्हाला या ठिकाणी उदगीर विकास आघाडी हा तिसरा पर्याय द्यावा लागला आणि तो पर्याय लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारलेला आहे. म्हणून ह्यांनी काय केलं, ह्यांनी काय करायला पाहिजे होतं, दोघेही त्यांच्या ठिकाणी अपयशी ठरलेले आहेत. कोणीही जनतेच्या प्रश्नाला हात घातलेला नाही आणि म्हणून आता जनतेचे खऱ्या अर्थानं प्रश्न सोडवण्यासाठी उदगीर विकास आघाडी या ठिकाणी अस्तित्वामध्ये आलेली आहे आणि जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा आम्हाला आहे. कारण आम्ही सगळे समदुखी आहोत. या ठिकाणी आलेले आणि आमच्याबरोबर नसलेले पण घरात बसलेले सगळे समदुखी आहेत. ज्यांचे पत्र पडले, ज्यांच्या नळाला पाणी नसताना नळाची बिलं आले, वसुली सुरू झाली, हे सगळे समदुखी आज बारके असल्यामुळं घरात आहेत. आम्ही 2 मोठे असल्यानं, ताकदीचे असल्यामुळं सडकेवर आलोय. घरातून मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आहे आणि म्हणून जनता आमच्या माध्यमातून ह्या दोघांनाही की बाबा तुम्ही जे सत्तेत आहे ते आणि विरोधामध्ये आहे त्यांनी कायद्याच्या मार्गाने विरोध करायला पाहिजे आणि दोघांनी मिळून विकास घडायला पाहिजे. परंतु दोघांनी मिळून विकास तर केलाच नाही, परंतु विकासाची चर्चा सुद्धा साधी केली नाही, फक्त एकमेकाचे आरोप. पण या ठिकाणी निठुरे जे आहेत मागच्या 7 वर्षापासून लगातार नगराध्यक्ष होतात. जर विकास झाला नसता किंवा लोकांच्या मनात राग आला असता तर ते का निवडून आले असते, ते कशा पद्धतीने निवडून आले असं वाटतं? नाही, त्याचं कसं आहे की आतापर्यंतच्या जे निवडणुका होत्या हे लोक म्हणजे लोकांनी निवडून दिलेले माणसं बसल्या ठिकाणी साहेब उचलून घ्यायचे. अशा पद्धतीने त्यांनी 7 वेळेस नगराध्यक्ष झाले. जेव्हा लोकातून नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया आली उदगीरमध्ये, तेव्हा उदगीर त्या जनतेनं प्रामाणिकपणे मतदान करून पहिल्यांदा अब्दुल्ला कादरी साहेबांना निवडून दिलं, त्याच्यानंतर आमच्या उषाताईंना निवडून दिलं. आता तिसऱ्यांदा संधी आलेली आहे म्हणून ताहेर खादरीचा नंबर ठरलेला आहे. राष्ट्रवादी का हे जे आत्ताच जे इथे रनिंग आमदार माननीय भालराव साहेब आणि 7 वेळेस जे नगराध्यक्षपद भूषिलं रायश्वर निटोरे साहेब, या दोघांनी जे मानलं ते दोघांची सेटलमेंट आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मागील 7.5 वर्षापासून माननीय भालराव साहेबांनी एकही मोर्चा नगरपालिकेवर काढलेला नाही. कारण त्याचं महत्त्वाचं असं आहे की दोघांची सेटलमेंट अशी आहे, नगरपालिका मी सांभाळतो, आमदारकी तुम्ही सांभाळा. ह्या सर्वामुळे उदगीरची जनता त्रस्त आहे. यांच्याकडे यांच्या आता जे काही यांचा अजेंडा असेल
याच्यावर कुणाचाच विश्वास नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जे आमचा अजेंडा आहे त्याच्यामध्ये क्लिअर सांगितलेलं आहे, उदगीर नगरपालिकेमध्ये जेव्हा 15 तारखेला राष्ट्रवादीची सत्ता येईल तर नगरपालिका भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त असेल. पण तुम्ही सेटलमेंट करणार नाही? नाही 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 नाही, हे सर्व जे आता यांनी सांगितलं, उदगीर विकास आघाडी यांनी सुद्धा 6 महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की मी याच्यानंतर दुसऱ्या पक्षात जाणार नाही. ब्रेक नंतर तुमचं या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. आपण आहोत उदगीरमध्ये आणि उदगीरमधील सर्व पक्षीय लोकांचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे. नगराध्यक्ष पदाचे सगळे उमेदवार आहेत. आरोप झाले, प्रत्यारोप झालेले या ठिकाणी झाले, भ्रष्टाचाराचे आरोप झाले असतील नसतील तपासाचा मुद्दा आहे, मात्र आरोप जबरदस्त झाले. मी आता सगळे प्रमुख उमेदवारांकडून एकच गोष्ट जाणून घेणार आहे जी उदगीरकरांसाठी महत्त्वाची आहे. निटुरे साहेब, मी सर्वप्रथम तुमच्याकडे येतो. तुम्ही विकासाचा दावा केलेला आहे, कामही झालेली आहे, पाहून घ्या, कामही झालेली आहेत. मला फक्त कारण तुम्हाला 7 वर्ष लोकांनी निवडून दिलं, काही ना काही झालं असेल. मला आता एक सांगा की पुढच्या काळामध्ये तुम्ही उदगीरकरांसाठी काय प्रामाणिकपणे करणार आहात? भविष्यात उदगीरच्या लोकांसाठी एक स्वच्छ आणि सुंदर गार्डन करून द्यायचं आहे. त्याचबरोबर 2 प्लेग्राऊंड करायचे. त्याच्याचबरोबर वायफायची व्यवस्था आहे, सिग्नल बसवणार आहे आम्ही सगळ्या चौकात, टेंडर काढलेले आहेत, माहितीसाठी सांगतो. त्याचबरोबर CC कॅमेरे, त्याचबरोबर या शहराला सोलरची योजना करण्याचा मानस आहे. या सर्व योजना भविष्यातल्या दृष्टीने, ट्रॅफिकची योजना आहे, भविष्यात राहिलेले जे रोड्स आहेत, जे बाकी वाढत असलेले रोड्स आहेत, त्याचं एक आरोग्यासाठी एक अतिशय उत्कृष्ट असं एक हेल्थ सेंटर आता तर आम्ही काढलेलं आहे. आणखीन एक दुसऱ्या वार्डात 2 काढणार आहे. आता तळवेशीला चालू आहे, आता एक दुसरं निडवणवेशीला करणार आहे. या सर्व करत एक अभ्यासिका आणि एक चांगलं ग्रंथालय, म्हणजे त्या अभ्यासिकामध्ये UPSC आणि MPSCच्या ज्या विद्यार्थ्याला फ्री सर्व्हिस मिळावे, जे पुण्या बॉम्बे दिल्लीला जावं लागतं त्याची जायची पाळी येऊ नये, हे त्याच्या मागलं एक मानस आहे. या उपर ज्या अजून जे आवश्यक आहेत, मग महिलांसाठी असतील, तरुणांसाठी असतील, या वृद्धांसाठी असतील, राहिलेले जे योजना आहेत ते त्यांच्यासाठी करण्याचाही भविष्यातला आत्ता केलं आहे. बचत गटाच्या माध्यमातून 7,500 महिलांना दिलेलं आहे. भविष्यात राहिलेल्या जे महिला आहेत, जे काही दारिद्र्यरेषेखाली येतात त्याही विद्यार्थ्यांसाठी दिलेले आत्तापर्यंत एक 14 कोटी कर्ज दिलेलं आहे. भविष्यात राहिलेल्या लोकांचं जी काय मागणी आहे त्याचं घरकुलाची कल्पना आहे. 4,900 फॉर्म आम्ही मागवलेले आहेत, ते अवध्या मंजूर होऊन पुढच्या काळामध्ये 4,900 लोकांचे घरकुल होते. 3300 संडास आमचे शौचालय तयार झालेले आहेत. राहिलेले 7,000 आहेत तेही पूर्ण करण्याचं आमचं भविष्यातलं मानस आहे. हे सर्व कल्पना या शहरातील सर्व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, याच्यातून जे सर्वांगीण विकास होईल हे त्याच्या मागली कल्पना आहे. एक चांगली कल्पना सुचवली, विरोधकांनी सुचवलेली आहे. स्मशानभूमीची समस्या आहे, तुम्ही ती मान्य करणार का? विरोधक असले तरी नाही, मी सांगतोय स्मशानभूमीच्या जेवढ्या आहेत त्या जाऊन आता इथून निघाल्यावर पहा, एक लिंगायत स्मशानभूमीच्या त्याचंही टेंडर काढले, त्यांच्या मेहरबानीमुळे रुकले, त्यांच्या मेहरबानी. त्यांनी तर सांगितलंय मला, तुम्ही 8व्यांदाही नगराध्यक्ष तुम्ही सोना जाहीर भाषणात सांगितले, एकदा आणि 2दा 3दा. ते आत्ता दुसऱ्याला थांबलं, त्यावेळेस कोणी नव्हता उमेदवार त्यांच्याजवळ. जाहीर पोलीस स्टेशनमध्ये लिहून घ्यायचं, क्लिप आहे पाहिजे ऐकायला सांगा. या एक आमचा उद्घाटन होतं शोरूमचं, तिथंही आम्हाला 8व्यांदा नगराध्यक्षांनी केलं. तो भाग आपला आहे, त्याच्या प्रेमापोटी म्हणले असेल, त्यांच्यापाशी माणूस नसेल आपले वाटत असं त्यांनी म्हणलं, पण त्याचा काही अर्थ असा नाही. आता आम्ही दिले माणूस त्यांना निवडून आणण्यासाठी, त्यांना संधी दिली आहे की पुढच्या भविष्यात काय करण्यासाठी त्यांना विचार करा म्हणा. माणसं नसल्यामुळं, पक्ष एवढा मोठा आहे, एक सिंगल माणूस नाही पक्षापाशी, त्यांना अडचण होती. आमचं मित्र आहेत, आमचे सहकारी आहेत 25 वर्षापासून, त्यांना पाहिजे म्हणलं एक काढून दिलं आम्ही त्यांना. त्याचा सांगावं त्यांनी काय करणार आहेत ते. एखादे मी जातो भाजपबद्दल बोलतायत निटुरे, काय म्हणताय? तुम्हाला त्यांनी दिलं म्हणताय भाजपकडे? मला दिलंय म्हणायचा प्रश्न निर्माण होत नाही. मूळ मी 1989 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचा शहराध्यक्ष होतो. मधल्या काळामध्ये त्यांनी जे मला घेतलं होतं ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी त्या ठिकाणी घेतलं. तिथं होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मी सतत लढा देत गेला. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देत असून माननीय मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना बडतर्फ का करू नये, हे भ्रष्टाचार केल्याबद्दल शोकॉस नोटीस सुद्धा त्या ठिकाणी दिलेली होती. त्या पक्षामध्ये राहून मी ते पक्ष सुधारण्याचा, तिथल्या कार्यकर्त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या नादी लागून मी बिघडायची वेळ आली, म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. अच्छा, मला एक सांगा, आता पुढचं प्लॅनिंग काय तुमचं?
भारतीय जनता पार्टीचे जे उद्देश आहेत, भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या शहरामध्ये शांती, भाईचारा आणि अमन राहण्यासाठी सर्वात प्रथम आम्ही अगोदर या ठिकाणी काम करू. या लोकांनी जातीमध्ये तेढ निर्माण करून वाद निर्माण करण्याचा या शहरामध्ये निर्माण केलेली आहे. यासोबतच या शहरातील ज्या मूलभूत गरजा आहेत, दिवाबत्ती असेल, पाणीपट्टी असेल, पाणी असेल किंवा रस्त्याचा प्रश्न असेल, या सर्व मूलभूत गरजासोबतच लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. विविध वस्तीमध्ये जिथं कुठं वस्ती आहेत त्या वस्तीमध्ये प्रथम उपचार केंद्राची निर्मिती करू, जेणेकरून तिथं काही दुखापत झाली तर तिथल्या तिथं त्यांना आरोग्याची पाहणी करून घेता यावं. अशा प्रकारचे प्रत्येक विभागामध्ये आम्ही प्राथमिक उपचार केंद्र करू. या ठिकाणी या शहरामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कल्पनेतून प्रत्येक गोरगरीब जनताला, सर्व धर्माच्या लोकांना घरकुल देण्याची योजना आम्ही या ठिकाणी करू. शौचालय हे सर्वांना शासकीय योजनेतून देऊ. आता ज्यांनी उल्लेख केला की यांनी दिल्लीला जाऊन शौचालयाच्या संदर्भात बक्षीस घेतले होते, परंतु इन्क्वायरी लागल्यानंतर रातोरात मुसानगर परिसरामध्ये खड्डे खंदून शौचालय निर्माण करायचे काम केले होते. हे सुद्धा कागदोपत्री पुरावा केलेला होता. या ठिकाणी मी जे काही आरोप करत आहोत, या ठिकाणी आम्ही सगळ्यात महत्त्वाचा विषय भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही या ठिकाणी तेच मुद्दे येऊ लागलेले आहेत. आता आपण शिवसेनेकडे जाऊया. मला एक सांगा दादा, तुमचं काय म्हणणं होतं? तुम्ही म्हटले मी बोलणार म्हणजे काय नाही, हे एकोणएकाची काळजी घेते सगळेजणी. भाजपकडे माणसं नसताना सुद्धा काँग्रेसची माणसं आहेत पूर्ण अर्धेच्या अर्धे तिकडं. शिवसेनेमध्ये पूर्ण शिवसैनिक आहेत थांबलेले, 12च का होईना पण शिवसैनिक आहेत, कट्टर शिवसैनिक आहेत. हे ठिकाणी काँग्रेसमध्ये भाजपचे लोक आहेत, राष्ट्रवादीमध्ये भाजपचे लोक आहेत, MI मध्ये भाजपचे लोक आहेत. हे खरी लढत जी आहे सगळे तेच आहेत. काँग्रेसचे नगरसेवक ते माझ्या वेळेस गेल्या वेळेस निवडून आलेले सगळे एकूणएकाशी ताळमेळी. तुम्ही नगरपालिका बघा, आम्ही पंचायत समिती बघू, आम्ही जिल्हा परिषद बघू, कोणी बाजार समिती बघू, हे यांचे वाटाघाटी यांच्या चालू आहेत. त्यांच्या या लोकांनी पब्लिकला याच्यात काढतात, वेड्यात काढतात लोक हे. आणि नरेंद्रभाई मोदीचं नाव घेऊन त्या माणसाला हे लोक बदनाम करतात. आज मोदी साहेबांच्या नावावर यांनी मत मागतात. आजपर्यंत ह्या लोकांनी नगरपालिकेने केलंय काय केलं? या लोकांनी सेटलमेंटच केलेत ह्या लोकांनी, सगळ्या लोकांनी प्रत्येकाने. यांनी विकास कुठलाच प्रकारचा विकास करू शकत नाही. विकास हे आम्ही करू. शिवसेना MIM काय विकासातून आमचा आहे की आम्ही ही आहे भूमी. डॉक्टर नायडू एक फार मोठी विचारवंत या ठिकाणी होऊन गेले. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नगरपालिकेने करावं तसं कसलंही काम, भरीव काम केलेलं नाही. या ठिकाणी उलट अल्पसंख्याकाच्या वसतिगृहासाठी आलेले 10-12 कोटी, आकडा मला माहीत नाही, परंतु बजेट पडून आहे. तर सगळ्यात अगोदर आम्ही ते बजेट रिलीज करू आणि अल्पसंख्याक मुलामुलीच्या वसतिगृहासाठी प्रयत्न करू. या ठिकाणी वाचक वर्ग ही एक संस्कृती फार मोठी आहे. एकेकाळी उदगीर म्हणजे मराठवाड्याचं पुणे म्हणून ओळखलं जायचं, परंतु आता यांच्या वाचनालयामध्ये 7 जर पेपर सोडले तर 8वा पेपर सापडत नाही. एवढी वाईट अवस्था वाचनालयाची आहे. शाहू महाराजांच्या नावानं एक 5 मजली भव्य इमारत उभं करून ते वाचनालय महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचं वाचनालय आम्ही या ठिकाणी उभा करणार आहोत. त्यानंतर रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये बऱ्याच ठिकाणी रिझर्वेशन असे लक्षात आलेले आहेत की गरज नसलेल्या ठिकाणी रिझर्वेशन लावले आणि त्याच्यामुळे मग ते रिझर्वेशन हटवून माझी मालकी जागा आहे ते रिझर्वेशन जर तुम्हाला करायचं झालं तर मला कॉम्पेन्सेशन द्यावं लागतं. कायद्याची कुठलीही त्या ठिकाणी अंमलबजावणी न करता वाटेल त्या ठिकाणी रिझर्वेशन टाकलं आणि पुन्हा त्या रिझर्वेशनच्या नावानं माणसांना भेडवायचं काम सुरू आहे. ते सगळं बाहेर काढू. ते रिझर्वेशन आम्ही काढणार, जे बेकायदेशीर रिझर्वेशन आहे ते काढणार आणि त्यांची मालकी त्यांना परत करणार. नगरपालिकेची जी जागा आहे, खुल्या जागा, कुठलीही बाग या ठिकाणी शिल्लक नाही. आता मेहरबान अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की 2 ग्राउंड वगैरे करणार, परंतु या ठिकाणी होते ते ग्राउंड कुठे गेलेत? एकही ग्राउंड शिल्लक नाही. ते वैयक्तिक नावावर नंबर 8 झालेत अशी माहिती आहे. म्हणजे नाही, हे जर खरं असेल तर ते सगळे जे काही जागा त्यांनी हे केलेले आहेत वैयक्तिक झाले बेकायदेशीर ते काढणार आणि त्याच्यातून सिद्ध झालं त्यांचं तेच म्हणणं आहे. सिद्ध झालं तर उमेदवारी मागे जाईल. अपक्ष उमेदवार या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे जाऊन या तरुण तडफदार दिसत आहेत. मला काय म्हणतात? हे बघा, मला इथं उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना एक जाहीर आवाहन करायचं आहे की सत्ताधारी आणि विरोधक ह्यांच्या भानगडीत न पडता सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून तुम्हाला जर मुक्ती पाहिजे असेल तर एक उच्च शिक्षित उमेदवार तुम्हाला बिलकुल, त्याला ज्या सामाजिक प्रश्नाची जाण असलेला उमेदवार जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला निश्चित त्याच्यावर विश्वास टाकायला हवा. एकदा संधी द्या. उगा मी मागे काय झालं याचे आरोप करण्यापेक्षा काही अर्थ नाही. मी काय म्हणलो, आज सार्वजनिक शिक्षणाच्या बाबतीत कोणी बोलत नाही. वर्षाला मी एक सांगतो, इथं उपस्थित झालेल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की वर्षाला एकेका माणसाला 10,000 रुपये विनाकारण शैक्षणिक खर्च करावा लागतंय. पण जर नगरपालिका जे लोक
ज्यांना परवडत नाही त्यांना मजबुरीनं काय होईना पण त्यांना शैक्षणिक खर्च करावा लागतंय. पण नगरपालिकेची शाळा नाही, महिलांच्या आरोग्याच्या सुविधाच्या बाबतीत किंवा महिलांच्या हक्काच्या बाबतीत आज कोणी बोलायला तयार नाही. 50% मतदार महिला आहेत. त्यांच्यासाठी मी ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण आहोत उदगीरमध्ये. उदगीरमध्ये चर्चा आपण बघितली. अनेक दावे झाले, प्रतिदावे झाले, आरोप झाले, प्रत्यारोप झाले. मात्र खरी प्रतिक्रिया जी असते ती कॉमन पीपलची असते. आता मी कॉमन पीपलकडून जाणून घेणार की जो काय आरोप प्रत्यारोप झाले त्यामध्ये काय तथ्य आहे, कोण खरं बोललं, कोण खोटं बोललं, याविषयी आपण सर्वप्रथम जाऊया माऊलींकडे. माऊली, आता तुम्ही चर्चा सगळी ऐकलेली आहे, काय म्हणायचं तुम्हाला? हे काय खरं आहे काय खोटं? उदगीरची लोकशाही संपलेली आहे. पत्रकाराला स्वायत्तता नाही, जनतेला स्वायत्तता नाही. जर आम्ही लिखाण केलो तर गेली 10 वर्षामध्ये काही पत्रकाराची कार्यालय उघडून टाकले, काही पत्रकाराला नेस्तनाबूत केले, काही पत्रकाराला धमकी दिले. हा विषय अत्यंत गंभीर आहे. कोण केला हा विषय नाही, पुढारी लोकांनी केलं आणि ही दबावाची तंत्र सगळ्याच पक्षाच्या लोकांनी केलं. सगळ्याच पक्षाच्या लोकांनी केलं आणि हे दबाव तंत्र संपवण्यासाठी मुक्त भयमुक्त जयप्रकाश नारायणचा नारा निर्भय बनो हा द्यायला आम्ही निघालेले आहोत. काय तुम्हाला म्हणायचं, काय पाहिजे उदगीरला? उदगीरला शांतता सुचिता डोळे सरांनी जी लोकशाही शिकवलेली आहे ती लोकशाही उदगीरमध्ये 10 वर्षापासून संपलेली आहे. याचा जाणीव प्रत्येक नागरिकाला येऊ लागलेला आहे. पत्रकारांचं सळोची पळो केलं, पत्रकाराला अभय मिळावं ह्यासाठी ही लढाई अत्यंत जिवंतपणे आम्ही पेटवलेली आहे. अच्छा, शांतता हवे. कोण हात वर करा, कॉमन पीपल. मी येतो त्यांच्याकडे. तुम्हाला बोलायचं होतं दाढीवाले, या पुढं. काय तुम्ही उमेदवार कोण? आणखी कॉमन पीपल कोण आहे? कुणाला बोलायचं? या बोला, काय बोलायचं तुम्हाला? उदगीर के अंदर शांति के सिवा कौन सी चीज नहीं होना भाई. अच्छा, उदगीर का आदमी ये चाहता है कि भाई एक ऐसा नगर अध्यक्ष हो जो नगर का काम कर सके. अगर नगर जिसको नगर पालिका बोलते हैं वो पालन पोषण करे उसका. लेकिन ये तो अधिकार तुम्हारे हाथ में है. नहीं, ये हम उनको अधिकार दे रहे हैं. ये नहीं, चुन के तो तुमको देना है. तो आज अब हम जो चुनेंगे आज सही मेंबर को चुनेंगे बस. आप चुनो, दिल में अच्छा आदमी दे दो. कोण आणखी कोण बोलणार आहे? आणखी कोण? इकडे बोला बोला. मला सामान्य नागरिक म्हणून एक वाटतंय, जेवत असताना पंक्तीमध्ये वाढपे आपला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा वाढपे आहे. तुम्ही कॉमन पीपल नाही, तुम्ही राजकीय लोक आहात. आणखी कोण आहे कॉमन? हा बोल. सध्या जे पाण्याचं राजकारण झालंय, आम्ही पत्रकारांनी मिळून आंदोलन. तुम्ही MIM चे पी आहात मला माहित आहे, मी ओळखलं तुम्हाला. इथे या ठिकाणी तुम्ही बोला. मी एक शिवाजी कॉलेजचा स्टुडंट आहे. माझं कधी काम कुठल्या पक्षाकडे पडलं नाही, पण मी एवढं सांगू इच्छितो की जे काही कामं झालेले आहेत उदगीर शहरामध्ये ते काँग्रेस पक्षाच्या तर्फे झाले आहेत. रस्ते नाली आम्ही पण हाही काँग्रेसचाच निघालेला. आणखी कोण आहे? बोल. थोडं मागे सर. उदगीरचा नगराध्यक्ष असा हवाय की सर्व जाती धर्माला घेऊन चालला पाहिजे आणि उदगीरचा विकास केला पाहिजे आणि उदगीरच्या भागाच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. जी उदगीरमध्ये बेकारी वाढलेली आहे हे पण भाजपचेच आहे. ती वाढलेली उदगीरमध्ये वाढलेली बेकारी कमी झाली पाहिजे आणि असा एक तरुण असा पाहिजे की ज्या उदगीरमधील लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि अशा सर्वांनी असा विचार करून मतदान केलं पाहिजे की एखादी तरुण पुढे येऊन आणि तो तरुण या उदगीरला न्याय देऊ शकतो अशा उमेदवाराला आपण सर्वांनी निवडून दिला. चांगला उमेदवार. थोडं मागे सर का. मी सगळ्या उमेदवारांकडे 1 मिनिटाला येतो कारण शेवटचे 4-5 मिनिटं राहिलेत. पटवारी आहेत आपल्याकडे, माजी आमदार. दादा 1 मिनिटात सांगा. एक म्हणायचं मला, तुम्ही जे म्हणलात ना 7 वर्ष राजीव शर्मा का झाले, फक्त ते गणित त्यांना जमलं. नगरसेवक पळवून न्यायचे आणि शिवायचं. 3 वेळेस पक्षात राहून ऐकायचं. आता 3 वेळेस पक्षात राहून मी ऐका फक्त. बोला. 3 वेळेस मी आमदार असताना अपक्षाचा नगराध्यक्ष करणारे राजेश्वर निटुरे, पक्षात राहून गद्दारी करणारे गिरीश पाटलाला या ठिकाणी पाडणारे राजेश्वर निटुरे. आपल्याला ऐकून घ्या. बरोबर तुमचं म्हणणं. तुम्ही बोला. एक मिनिट तुमचा. नाही 1 मिनिट थोडं बोला.
त्यांना पटवारी साहेबाला सांगा पक्षाचे शिवसेनेच्या पोर्टावर बी त्यांची फोटो आहे. काल शिवसेनेत होते, आज बीजेपीत आहेत. आतापर्यंत 7 पक्ष बदललेले आहेत. कुठला पक्ष आहे का त्यांचा पहिलं ठरवा म्हणा, नीतिमत्ता ठरवा म्हणा. ज्या काँग्रेस पक्षामुळे त्यांनी आमदार झाले त्यांना माजी आमदार म्हणत, आमदार म्हणून त्यांना काँग्रेसने केलं. त्यांच्याबरोबर गद्दारी करणारे नैतिक बोलायचा अधिकार. शेवटचा 1 मिनिटात तुम्हाला काय बोलायचं? मला या म्हणायचंय, या शहरात शांती समाधान राहण्यासाठी, सर्वांगीण या शहराचा विकास करण्यासाठी, सर्व जनतेला सोबत घेऊन चालण्यासाठी कुठले गट तट पक्ष जात पात न करता सर्वांना सोबत नागरिकांचा विकास करा. 1 मिनिटात मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी कुणाचा, मी शिवसेनेचा आहे, बाळासाहेब ठाकरेचा कट्टर शिवसैनिक आहे. आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो की शिवसेनेनं परवाच्या 27 तारखेच्या इलेक्शन मध्ये शिवसेनेचे 25 नगराध्यक्ष झाले, त्याच्यात 4 नगराध्यक्ष हे मुसलमानचे आहेत. तर शिवसेनेमध्ये जातपात नाही, शिवसेनेने मुसलमानांना नगराध्यक्ष केलेले. सर्व धर्मीय शिवसेना. तुम्ही काय म्हणा? मी जर आमची उदगीर नगरपालिकेमध्ये उदगीर विकास आघाडीने एमआयची सत्ता आली, या नगरपालिकेसमोर 3 महापुरुषांचे पुतळे बसवायचा आमचा अजेंडा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि टिपू सुलतान या 3 महापुरुषांचे पुतळे हम उदगीर नगरपालिकेसमोर आम्ही बसवायचं आमचं ध्येय आहे. या महापुरुषाचा आदर्श घेऊन उदगीरची येणारी पिढी त्यांचा आदर्श घ्यावा यासाठी आम्ही काम करणार आहोत. आणि रोज नगरपालिकेमध्ये दररोज उदगीरला सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यायचं आम्ही ते संकल्पना बांधलेले आहेत. सुख सुविधा, घरपट्टी, नळपट्टी पाणी न देता उसूल करायचं नाही. उदगीरच्या जनतेला त्रास होणार नाही अशी आम्ही सगळं काळजी घेऊन उदगीरचा विकास करण्यासाठी उदगीरची जनता आम्हाला निवडून द्या असं आम्ही विनंती करतो. राष्ट्रवादी 1 मिनिट. उदगीर शहरामध्ये सामाजिक समता निर्माण करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करेल. त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा, यांच्या काळामध्येच छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभा केला, परंतु आज त्याची दुरवस्था, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून पूर्ण फरशी त्याची निघून गेली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जो आहे त्याच्या बाजूला तुम्ही पुतळे चांगले करणार सगळे म्हणणं, राष्ट्रवादी झालं म्हणणं, भाजप नाही झालं तुमचं. उदगीर शहरात ज्या अडचणी आहेत, ज्या विषयावर आज सांगितले, महिलांना 50% अधिकार असताना विकास केलो जे म्हणतात, आज आमच्या कार्यालयामध्ये महिलांसाठी शौचालयाची सुविधा नाही. येथून विकास काय खरा आहे ते कळते. आम्ही या शहरातील सर्व नागरिकांच्या प्रामुख्याने मूलभूत गरजा ज्या आहेत, रस्ता, पाणी, दिवाबत्ती आणि रोषणाई या सर्व गोष्टी, आणि ज्या या उदगीर शहरामध्ये गार्डन विकसित करतो म्हणत आहेत, त्या गार्डनच्या सर्व जागा यांच्याच लोकांनी. आरोप नको आता, काय 1 मिनिट. ठीक आहे, ते गार्डन विकसित करून वृद्ध लोकांना त्या ठिकाणी सुविधा करून देण्याचं आम्ही काम करू. भालेराव साहेब, आमदार म्हणून काय शहरात 1 मिनिटात. उदगीर शहरासाठी प्रामुख्यानं उदगीर हे भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त उदगीर शहर विकासाच्या दृष्टिकोनातून निश्चित रूपाने प्रगतशील मार्गावर नेल्याशिवाय राहणार नाही, हे उदगीरकरांना मी अभिवचन देतो. आणि 14 तारखेला उदगीरची मतदार जनता ही 15 तारखेला विजयाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला यश दिल्याशिवाय राहणार नाही. दावा. आता सर्वप्रथम आपण महिलांकडे जाऊया, कारण महिलांची काय समस्या आहे शेवटचं म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जरी काँग्रेसच्या असल्या तरी महिला आहात, महिला म्हणून काय हवंय उदगीरला? एक मिनिट. या ठिकाणी उदगीर हे शहर असं शहर आहे, आंध्र कर्नाटकच्या सीमेवर वसलेलं हे मोठे शहर आहे. शैक्षणिक दृष्ट्या असेल एकमेव असं शहर आहे ते मोठे शहर. आणि या शहरामध्ये या ठिकाणी आदरणीय आमचे नगराध्यक्ष साहेबांनी या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ महिला या शहरातल्या सक्षम झाल्या पाहिजे म्हणून जवळजवळ 7 कोटी रुपये बचत गटांना वाटप करण्यात आलेले आहेत की जेणेकरून महिला त्यांच्या पायावर सक्षम पद्धतीने उभ्या राहाव्यात, हा त्यांचा हेतू आहे. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी सांगितलं की सुलभ शौचालय नाहीत, पण मी ठामपणाने असं सांगू इच्छिते की जे कुणी माझ्या माता भगिनी या शहरामध्ये येत असतात बाजारपेठेसाठी, या ठिकाणी सुलभ शौचालय 3 आहेत प्रत्येक या ठिकाणी. तर या ठिकाणी महिलांसाठी असेल, बालकांसाठी असेल, युवकांसाठी असेल, कुठलंही काम शिल्लक राहिलेलं नाही. स्वच्छतागृहाबद्दल तुम्ही काय बोलत होता? काय म्हणलं? स्वच्छतागृहांबद्दल काय बोलत? आताच बीजेपीच्या लोकांनी सांगितलं की स्वच्छतागृहाला इथं ऑफिसला नाहीये, पण शहरामध्ये तुम्ही जाऊन बघा स्वतः रोडवरती महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दोन्ही स्वच्छतागृह बांधलेले आहेत. आणि एवढं सुंदर स्वच्छ शहर आमच्या या नगराध्यक्षांनी काँग्रेसच्या तयार केलेलं आहे. तुम्ही डोळ्यांनी बघा आणि नंतर मग तुम्ही आम्हाला विचारा.
एकंदरीतच या ठिकाणी म्हणजे महिलाला ऐका नाही अच्छा ठीक एकंदरीत नाही एक मिनिट एकंदरीतच या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की गोंधळ घातल्याने खरी परिस्थिती लपत नाही. नागरिक सुज्ञ आहेत. उदगीरच्या लोकांनी आता ठरवलं पाहिजे की आपल्यासाठी कोण चांगला आहे. गोंधळ घालून खरी परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न केला जरी असला तरी नागरिक आणि मतदार सुज्ञ आहेत, हुशार आहेत. उदगीरकरांना कोण पाहिजे, कोण चांगलं काम करू शकतो हा विचार करून नागरिकांनी मतदान करावं. आता या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. पाहत राहा फक्त IBN लोकमत.